शक्तीपीठ आणणाऱ्या नादान सरकारचा शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे, शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे, शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे। ज्या विकास कामांची आम्हाला गरज नाही आहे असं विकास काम लादण्याचा प्रयत्न आमच्या या हजरात चंदगड गडिंग्लज परिसरावरती होतो। माननीय आमदार साहेबांना कळकळीची विनंती करतोय की साहेब हे एकदा बोललाय तेवढंच पुरा आता ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे स्वप्न कुणीतरी साकार करण्यासाठी आमचा बळी जर जात असेल आणि आमचा बळी जाण्यासाठी जर कुठला प्रयत्न होत असेल तर ही लढाई ही शेतकऱ्यांची लढाई आहे। ज्या आमदारांनी ज्या रस्त्याची मागणी केली आहे तो रस्ता मागणी करत असताना कदाचित आमदारांना रस्ता मागणी करत असताना रस्ते कुठले कुठले आहेत हे कदाचित त्यांना माहिती नसावं। नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार आहे, पण हा महामार्ग माझ्या मतदारसंघातून जावा जेणेकरून माझ्या मतदारसंघाचा पर्यटन व इतर दृष्ट्या विकास होईल अशी मागणी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी केली होती। पण त्यांच्या या निर्णयाविरोधात आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आज सर्वपक्षीय बैठक पार पडली। विविध विषयांवर आणि महामार्गाच्या दुष्परिणामावर सहमताने चर्चा करण्यात आली। याच अनुषंगाने उपस्थित काही प्रमुख मंडळींशी संवाद साधले ते अभिजित मांगले यांनी। चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग आपल्याच मतदारसंघातून जावा अशी मागणी केलेली होती। ह्याच विरोधात आज सर्वपक्षीय बैठक इथे पार पडलेली आहे। ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत संग्रामदादा कुपेकर आहेत। संग्रामदादा, नेमका आमदार शिवाजीराव पाटील यांनी जी मागणी केलेली याच्या विरोधात काय बोलाल? खरं म्हणजे ज्या विकास कामांची आम्हाला गरज नाही आहे असं विकास काम लादण्याचा प्रयत्न आमच्या या हजरात चंदगड गडिंग्लज परिसरावरती होतो। आम्ही विकास कामाला विरोध करत नाही, पण याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान जर होत असेल, लोकांना त्याचा काही उपयोग होत नसेल तर अशा शक्तीपीठाचा रस्ता जो होणार आहे त्याला आमचा पूर्णपणे विरोध असेल। म्हणून आज आम्ही ही पहिली प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बैठक घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मोठा लढा उभा करून शासनाला आम्ही हे निदर्शनास आणून देणार आहे की चंदगड आजरा गडिंग्लज तालुक्यामधलं शक्तीपीठ रस्ता जात असेल तर त्याचा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये विरोध असेल। हा संदेश आम्हाला शासनाला या बैठकीच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही आज ही बोलवलेली बैठक होती। ह्याच्या पुढे तुमची कशी प्रकारे हे असणार आहे? या संदर्भामध्ये आम्ही एक कमिटी तयार करणार आहे। या कमिटीच्या माध्यमातून उद्याच्या भविष्य काळामध्ये ज्या गावातून हा रस्ता जाणार आहे किंवा ज्या गावातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत आणि ज्यांचा उपयोग काय होणार नाही आहे अशा ठिकाणी जाऊन आम्ही आमची भूमिका मांडणार आहे। याचबरोबर रास्ता रोको मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही करणार आहोत आणि शासन दरबारी म्हणजे प्रांत कार्यालयावरती एक प्रचंड मोठा मोर्चा काढून आमची भूमिका किंवा आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या ह्या महाराष्ट्र शासन दरबारी पोहोचल्या पाहिजेत अशा पद्धतीचा लढा आम्ही उभा करणार आहे। धन्यवाद। चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी जी मागणी केलेली आहे आणि या संदर्भात आज एक बैठक इथे पार पडलेली आहे, काय सांगाल आजच्या बैठकीतून नेमकं काय घडलं? आमची आमदार साहेबांना कळकळीची पहिल्या टप्प्यात विनंती करतो। त्याचं कारणच इतकं की हा विषय म्हणजे आमच्या कोणाच्या स्वप्नात बी नव्हतं की हा शक्तीपीठ महामार्ग आमच्याकडे येणार, कारण का नजीकच्या तालुक्यातल्या लोकांची लढाई चालू होती। पण ज्या दिवशी ही बातमी आली त्या दिवशी खडखडून जाग यायची वेळ आली की आम्हाला आज आमच्या जनतेतल्या कुठल्याही एका व्यक्तीची सुद्धा अपेक्षित मागणी नाही आहे की कुणालाही वाटत नाही की आमच्या तालुक्यातनं गडिंग्लज, चंदगड, आजरा या 3 तालुक्यातनं शक्तीपीठ महामार्ग जावावा। त्याचं कारण इतकं की आमचं देव लय झालं तर ज्योतिबापर्यंतच आहेत। आम्हाला काय लय लांबचा देव कुठं बघायची अपेक्षा राहिलेली नाही आहे। आमची काळभैरी सक्षम आहे आणि त्याच्यामुळं आमच्या ज्या तालुक्यातले देव आहेत ते सक्षम आहेत। आम्ही आज माननीय आमदार साहेबांना कळकळीची विनंती करतोय की साहेब हे एकदा बोललाय तेवढंच पुरा आता ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे स्वप्न कुणीतरी साकार करण्यासाठी आमचा बळी जर जात असेल आणि आमचा बळी जाण्यासाठी जर कुठला प्रयत्न होत असेल तर ही लढाई ही शेतकऱ्यांची लढाई आहे। ही लढाई आमच्या 2-3 तालुक्यातल्या शेतकरी हा 15-20 गुंठ्यातला शेतकरी उरलेला आहे आणि त्यातनं ज्यावेळी हा 300 मीटरचा रस्ता किंवा 300 फुटातला रस्ता जो जाणार आहे हा रस्ता एवढ्या पटीत जर गेला तर आमच्यातले बऱ्यापैकी तालुक्यातले 2-3 तालुक्यातले शेतकरी हे भूमिहीन होणार आहे। त्याच्यामुळं हे स्वप्न कोण बघत असाल तर हे स्वप्न तुमच्यापुरतं राहू देत। आमच्या गडिंग्लज, चंदगड आणि आजरा 3 तालुक्यातल्या जनतेतलं स्वप्न येऊ नये याच्यासाठी आम्ही आज सगळ्या पक्षीय सर्वपक्षीय लोकांनी एकत्रित येऊन त्या पद्धतीचा ह्या विचाराला आणि ह्या याला आमचा विरोध आहे। जर का तुम्ही
हे परत रेटायचा प्रयत्न केला तर जनतेचा अंत म्हणून ज्या ज्यावेळी आंदोलन करावी लागतील त्यावेळी आंदोलनात आम्ही त्या पद्धतीनं शेतकरी म्हणून नक्की भूमिका मांडण्याचं काम करू. त्या ठिकाणी आमच्या चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी जे शक्तीपीठ व्हावी म्हणून मागणी केली त्या मागणीचा निषेध म्हणून आज सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी पार पडली. ज्या आमदारांनी ज्या रस्त्याची मागणी केली आहे तो रस्ता मागणी करत असताना कदाचित आमदारांना रस्ता मागणी करत असताना रस्ते कुठले कुठले आहेत हे कदाचित त्यांना माहिती नसावं. कारण ग्रामीण भागात येणारा ग्रामीण रस्ता असेल, इतर जिल्हा मार्ग असेल, जिल्हा मार्ग असेल, राज्य मार्ग असेल आणि त्याच्यानंतर नॅशनल मार्ग असतात. त्याने एखादी मागणी अशी करायला पाहिजे होती जे राज्य मार्ग आहे ते नॅशनल मार्ग झाले, ग्रामीण मार्ग आहे ते राज्य मार्ग झाले पाहिजेत आणि ही गावं आमची जी आहेत खेडेपाडी ही जोडली गेली पाहिजे. ही भूमिका त्यांची असते आम्ही नक्की पाठिंबा दिला असता. पण एकीकडे अखंड महाराष्ट्रात शक्तीपीठाला विरोध होत असताना कुठंतरी शासनाला आपला पाठिंबा हे दाखवायचं, कुठंतरी मुख्यमंत्र्यांना जाणवून द्यायचं की मी तुमच्याबरोबर हे दाखवायसाठी म्हणून चंदगडच्या माथी जो शक्तीपीठ मारायचा प्रयत्न या ठिकाणी आदरणीय आमदार साहेब करतात तो अतिशय चुकीच्या पद्धतीनं आहे. याला आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचा आज या ठिकाणी जाहीर आम्ही त्यांच्या मागणीला विरोध दर्शवण्यासाठी आज आम्ही एकत्र आलो. धन्यवाद.